आज बुधवार 16 एप्रिल 2025 रोजी दिवसभर सर्वार्थ सिद्धी योगाचे शुभ संयोजन असेल। या शुभयोगात भगवान गणेशाच्या आशीर्वादाने मेषसह मीन राशीपर्यंत सर्व राशींना प्रत्येक कार्यात यश मिळेल। तुमची संपत्ती वाढेल आणि व्यवसायात प्रगती होईल, ज्यामुळे दिवसभर आनंदाचे वातावरण निर्माण होईल। तुम्हाला आदर मिळेल आणि तुमचा दिवस तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाने जाईल। तर मग बुधवारच्या पैशाच्या करिअरच्या कुंडलीबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊयात। पहिली आहे मेष राशी। मेष राशीचे लोक आज धार्मिक कार्यात सहभागी होतील। आज तुम्हाला कामासोबतच घरातील कामे सांभाळण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल। तुम्हाला आर्थिक लाभ होतील। आज सक्रिय राहिल्याने तुम्हाला सक्षम वाटेल। जरी काही प्रमाणात जास्त खर्च होऊ शकतो तरी आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे। कामाच्या ठिकाणी होणाऱ्या व्यत्ययामुळे उत्पादकता प्रभावित होऊ शकते, म्हणून लक्ष केंद्रित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तुमच्या कुटुंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेळ काढल्याने तुमचे बंधन मजबूत होईल। मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे। संध्याकाळपर्यंत मोठा विषय अंतिम होऊ शकतो। राज्याकडून सन्मान मिळण्याची शक्यता आहे। भौतिक सुखसोयी वाढतील। तुम्ही संध्याकाळी एखाद्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता। तुम्हाला एखाद्या उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल। दुसरी राशी आहे वृषभ। वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नफा आणि प्रगतीने भरलेला असेल आणि तुमचे मन नवीन योजना पूर्ण करण्यावर केंद्रित असेल। धार्मिक स्थळाला भेट दिल्याने शांती मिळेल। कायदेशीर प्रकरणात तुम्हाला यश मिळू शकेल। जागा बदलण्याच्या योजना यशस्वी होऊ शकतात। दिवसाच्या उत्तरार्धात काही समस्या उद्भवू शकतात, परंतु तुम्ही त्यावर मात कराल। कुटुंबात आनंदी वातावरण असेल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील। ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण असेल आणि सहकारी तुम्हाला मदत करू शकतील। तिसरी राशी आहे मिथुन। मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सर्जनशील आहे आणि तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची पूर्ण साथ मिळेल। तुम्ही काही कलात्मक काम पूर्ण करण्यात दिवस घालवू शकता। आज तुम्हाला ते काम करायला मिळेल जे तुम्हाला सर्वात जास्त आवडते। यामुळे तुम्हाला आराम मिळेल। तुमच्या मनात नवीन योजना येतील। तुमच्या वरिष्ठांची मदत घेण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला आराम मिळेल। तिसरी राशी आहे कर्क। कर्क राशीच्या लोकांसाठी हा दिवस सर्जनशील आहे। तुम्ही कोणतेही काम परिश्रमपूर्वक कराल, त्याचे फळ तुम्हाला लगेच मिळू शकते। प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल। ऑफिसमधील वातावरण तुमच्या कल्पनानुसार असेल आणि तुमचे सहकारीही तुम्हाला पाठिंबा देतील। रात्री लग्नाला उपस्थित राहण्याची संधी तुम्हाला मिळू शकते। पाचवी राशी आहे सिंह। सिंह राशीच्या लोकांना फायदा होईल। दिवस व्यस्त असेल आणि तुमच्या संपत्तीत आणि सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे। धर्म, ध्यान किंवा अभ्यासासाठी कामाच्या दरम्यान थोडा वेळ काढणे फायदेशीर ठरेल। ऑफिसमधील काही वरिष्ठ सहकारी तुमच्या कार्यात अडथळे निर्माण करू शकतात, परंतु संयम ठेवा। रात्रीचा वेळ सकारात्मक आणि सर्जनशील कार्यात घालवला जाईल। तुमची संपत्ती वाढेल। सहावी राशी आहे कन्या। कन्या राशीच्या लोकांनी त्यांच्या संभाषणात काळजी घेणे आवश्यक आहे। तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी कोणत्याही भांडणात आज पडू नका, याची काळजी घ्यावी। एखाद्या शुभ कार्यावर चर्चा होऊ शकते। तुमच्या नशिबावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने काम करा। रात्री परिस्थिती सुधारेल आणि तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे। तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून फायदा होईल। तुमच्या योजना यशस्वी होतील। सातवी राशी आहे तूळ। तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनेक नवीन संधींनी भरलेला असेल आणि तुमचे जुने वाद मिटू शकतात। करिअरमध्ये स्थिरता येईल। रखडलेला प्रकल्प पुन्हा सुरू होऊ शकतो आणि तुम्हाला त्याची प्रमुख भूमिका मिळू शकते। मालमत्तेशी संबंधित किंवा वडिलोपार्जित बाबींमुळे कुटुंब किंवा शेजाऱ्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो। हे शहाणपणाने सोडवा। नोकरी करणाऱ्या लोकांसाठी पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। व्यावसायिक नवीन ग्राहक मिळवू शकतात। आठवी राशी आहे वृश्चिक। आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत राहणार आहे। तुमच्या कामाचे कार्यालयात कौतुक होईल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर समाधानी असतील। व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास दिसेल, ज्यामुळे तुमच्या कामात नवीनता येईल। तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल आणि कामाच्या ठिकाणी वातावरणही तुमच्या बाजूने असेल। भागीदारीत कोणतीही नवीन योजना सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे। नववी राशी आहे धनु। धनु राशी
आज अचानक तुम्हाला प्रकाश झोत तुम्हाला उचलून घेऊ शकतो। तुम्ही अशा परिस्थितीत येऊ शकता जिथे लोक तुमच्याकडे पाहत असतील, ऐकत असतील किंवा तुमच्यावर अवलंबून असतील। सुरुवातीला ते विचित्र वाटू शकते, परंतु हा तुमचा खरा स्वभाव दाखवण्याचा आणि उभे राहण्याचा क्षण आहे। चांगले असल्याचे भासवू नका, ते विचार थेट हृदयातून व्यक्त करा। ताऱ्यांच्या मते आत्मविश्वासाने वाटणे ही प्रदर्शनासाठी सर्वोत्तम ऊर्जा आहे। अंधाराच्या ढालीमधून विश्वासाने पुढे जाताना खूप कौतुक वाटेल। आज करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत नेतृत्व करण्याची, बोलण्याची किंवा जबाबदारी घेण्याची संधी आहे। असे होऊ शकते की तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी बोलण्यास, मार्गदर्शन करण्यास किंवा तुमचे शहाणे विचार सामायिक करण्यास सांगितले जाईल। तुमच्या बुद्धिमत्तेला आणि अनुभवाला बुडवू नका, शंका घेऊ नका किंवा कमी लेखू नका। 10वी राशी आहे मकर। आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी सामान्य राहील आणि तुमच्या आयुष्यात प्रगती होण्याची शक्यता आहे। तुमच्या कामाच्या शैलीत व्यावसायिकता आणि शिस्त स्पष्टपणे दिसून येईल आणि भविष्यात त्याचा तुम्हाला फायदा होईल। भागीदारीत केलेला व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो। कामासोबतच घरगुती बाबींकडेही लक्ष देणे योग्य ठरेल। एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो, ज्यासाठी संतुलन आणि व्यावहारिकता आवश्यकता असेल। एकाच वेळी अनेक कामे केल्याने गोंधळ उडू शकतो, म्हणून प्राधान्यक्रम ठरवून काम करा। 11वी राशी आहे कुंभ। आज कुंभ राशीच्या लोकांना फायदा होईल आणि तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे। कामाचा ताण घेऊ नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते। बदलत्या हवामानाचा कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो। तुमच्या आहारात आणि दैनंदिन दिनचर्येत शिस्त ठेवा। व्यवसायाशी संबंधित बाबींसाठी दिवस अनुकूल आहे, परंतु कोणताही नवीन करार करण्यापूर्वी प्रत्येक पैलूचा विचार करा। घाईघाईत कोणतेही काम करणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते। नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी किंवा आव्हान मिळू शकते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल। 12वी आणि शेवटची राशी आहे मीन। मीन राशीच्या लोकांसाठी दिवस खूप चांगला जाणार आहे। व्यवसायात जोखीम घेतल्याने तुम्हाला फायदा होईल। तुमच्या सर्जनशील कल्पनांनी तुम्ही इतरांना प्रभावित करू शकाल। कामाच्या ठिकाणी जुने प्रश्न सुटतील आणि तुमच्या शहाणपणाची प्रशंसा होईल। तुमचा शहाणपणा आणि सभ्यतेच्या बळावर तुम्ही कठीण परिस्थितीतून मार्ग काढू शकाल। गरजूंना मदत करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल।